परभणी महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक। महापालिकेत सत्ता स्थापन करण्याबाबत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत। रोहित पवारांची आजची पत्रकार परिषद रद्द। बैठकांमुळे पत्रकार परिषद पुढे ढकलल्याची रोहित पवारांची माहिती। विमान अपघाताच्या चौकशीचा विषय मार्गी लागताच पत्रकार परिषद घेणार रोहित पवारांची माहिती। सुनेत्रा पवार आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची शक्यता। 31 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर रेल्वे चालू देणार नाही। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। सहाय्यक पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ। एकनाथ खडसेंविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अपशब्द वापरल्यानंतर तात्काळ माफी मागितली। खडसेंची प्रतिक्रिया। संभाजीनगरातील पोलीस भरतीत उतरले उच्च शिक्षित तरुण। बी, बीटेक, MBA, बी फार्मसी सह लॉचे तरुण उतरले पोलीस भरतीत। प्रथम द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले तरुण पाहून पोलीस देखील चकित। अहिल्यानगर शहरामध्ये 24 वर्षीय युवकावर गोळीबार। गोळीबारामध्ये युवक जखमी। कोटला राज चेंबर परिसरातील घटनेचा CCTV समोर। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। बीडच्या चौसाळा परीक्षा केंद्रातील कॉपी प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई। केंद्र प्रमुखासह 17 शिक्षकांवर गुन्हा दाखल तर संभाजीनगरच्या जैतापूर येथील सामूहिक कॉपी प्रकरणात 24 जणांवर गुन्हा। मुंबईतील CBD बेलापूर परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन। भटक्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। एसटी कर्मचाऱ्यांचा आज राज्यभर निदर्शन। वाढीव वेतनाचा हप्ता थांबवल्याने एसटी कर्मचारी संतप्त। मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुपारी निदर्शन। केंद्रीय कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप आणि भारत बंदची हाक। केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांना विरोध। देशभरातील विविध सेवांवर परिणाम होण्याची शक्यता। लोकार्पण रखडलेल्या मुंबईतील मेट्रो 2B आणि मेट्रो 9 मार्गिकांवरून मुंबईकरांना लवकरच करता येणार प्रवास। 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता। तापमानात वाढ होऊनही मुंबईची हवा गुणवत्ता बिघडलेली। मुंबईतील हवा निर्देशांक आरोग्यासाठी घातक श्रेणीत। नवी मुंबईतील हवा गुणवत्ता देखील ढासळली। केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राहुल गांधींनी केलेले आरोप फेटाळले। एप्स्टीनला 3 ते 4 वेळा भेटलो, मात्र त्या भेटीचा विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांशी संबंध नाही, पुरी यांचं स्पष्टीकरण।